कसं आहे राव मजेत ना. मी विश्वास पाटील परत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा टॉपिक खरंच खूपच रॅन्डम आहे. मी इतक्या लवकर व्हिडिओ नव्हतो करणार, पण इंस्टाग्रामला जे DM आहेत आलेले मला की मी स्किन केअर काय करतो, स्किन केअर काय करतो, काय लावतो वगैरे वगैरे वगैरे. मला माहिती आहे इतर जे रॅन्डम लोक आहेत ना त्यांच्यापेक्षा मी थोडाफार जास्त स्किन केअर करतो. कारण मेकअप, लाईट, शूटवर गेल्यानंतर एक दोन दिवस तोंड न धुणे म्हणजे ज्याप्रमाणे आपण घरी स्किन केअर करतो त्याप्रमाणे स्किन केअर तिथं होतं ना. त्याच्यामुळे घरी आल्यानंतर मी छान स्किन केअर करतो जेवढा जमेल तेवढा. पण मुळात माझे 2-3 स्टेप असतात ज्या आपल्या सगळ्यांच्याच असतात. क्लिन्झिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन लावणे. त्याच्यानंतर मला जर वेळ असेल तर मग बाकीच्या गोष्टी जसं की टोनर असेल, त्याच्यानंतर एखादं सिरम असेल किंवा वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला सांगतो. बट लेट्स गो. सकाळी उठल्यानंतर मी सगळ्यात अगोदर फेस वॉश करतो. आणि फेस वॉश करण्यासाठी मी कोणता फेस वॉश यूज करतो याच्यासाठी तुम्ही माझा अगोदरचा व्हिडिओ बघायला हवा. मी तुम्हाला या ठिकाणी लिंक देऊन दिली, या ठिकाणी असेल किंवा या ठिकाणी असेल. तर सकाळी उठल्यानंतर जो तेलाचा थर आलेला असतो माझ्या थोबाडावर, तो तेलाचा थर काढण्यासाठी मी 2% सॅलिसिलिक ॲसिड वाला फेस वॉश यूज करतो. फेस वॉश वगैरे झाल्यानंतर म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी बघतो माझं हे टोनर. ही दुसरी बॉटल आहे ॲक्च्युली. इस्त्री नावाचं प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये 100% ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आहे. आणि याचा मला ॲक्च्युली याचा फरक पडलेला आहे. जेव्हापासून मी वापरायला लागलो तेव्हापासून माझं ऑइल प्रोडक्शन थोडंफार कमी झालं आहे. ते झाल्यानंतर मला व्हायटमिन सी सूट होत नाही, पण तरीही मी बळजबरी व्हायटमिन सी लावतो. हे ॲक्च्युली थोडंफार हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे मी याचं फक्त 1-2 डॉटच लावतो व्हायटमिन सीचे. तुम्हाला व्हायटमिन सूट होत असेल तर तुम्ही व्हायटमिन सी लावा. ते तुम्हाला पिगमेंटेशनही येऊ देत नाही, त्यानंतर तुम्हाला एन्व्हायरमेंटल स्ट्रेसपासूनही वाचवतो. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट मला खरंच आवडतं, हायलुरॉनिक ॲसिड, आणि प्रचंड फेमस आहे स्किन केअर इंडस्ट्रीमध्ये. जर वेळ असेल ना मित्रांनो तर खरंच लावायला सुरुवात करा किंवा खरंच लावा हे प्रोडक्ट. जे तुमची स्किन प्लम करतं आणि तुमचे रिंकल्स वगैरे जे आहेत ते खूप कमी करतो, खूप जास्त. त्याच्यानंतर हे जे सिरम वापरतोय ना मी, भेंडी किती महागडं सिरम आहे, 4000 समथिंगचं आहे. कुठे प्राईज याची वाटेवर. हे जे सिरम वापरतोय मी ते अँटी रिंकल सिरम आहे ॲक्च्युली. इट इज मल्टीपेप्टाईड सिरम, कॉपर पेप्टाईड वगैरे याच्यामध्ये आणि काहीतरी फॉर्म्युला आहे दॅट इज ॲक्च्युली व्हेरी गुड फॉर रिंकल्स. त्याच्यामुळे मी ऑर्डर दिलेलं, पण आता हे ऑर्डर देऊन पण मला 1 वर्ष झालेलं आहे, पण चालूच आहे अजून लावणं. त्याच्यानंतर मी येतो मॉइश्चरायझरवर पण मी एक व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर लगेच जा, या ठिकाणी मी लिंक देतोय. त्या लिंकवर टॅप करा आणि बघा तुम्हाला कोणतं मॉइश्चरायझर सूट होत आहे, कोणतं मॉइश्चरायझर तुम्ही वापरायला हवं. मला हे मॉइश्चरायझर प्रचंड आवडतं अकोस्माचं, त्याच्यामुळे डेली मी हेच मॉइश्चरायझर वापरतो. माझ्याकडे ढेगभर सनस्क्रीन पडलेले आहेत, काही कोलॅबरेशनचे आहेत, काही मी ऑर्डर दिलेले आहेत वगैरे वगैरे. मी प्रचंड सनस्क्रीन लावतो. मुळात मी सनस्क्रीनचा व्हिडिओ आतापर्यंत केलेला नाही आहे, बट हा व्हिडिओ बघा आणि याच्यामधून तुम्हाला जे सनस्क्रीन चांगलं वाटत असेल ते तुम्ही निवडा. तर हे 2 प्रोडक्ट आहेत जे थोड्याफार चांगल्या रेंजमध्ये आहे आणि मला चांगलं आवडतं. हे आवडतं कारण हे ट्रान्सपरंट सनस्क्रीन आहे मूडीचं. त्याच्यानंतर हे मला आवडतं कारण याच्यामध्ये फोटो स्टेबल फिल्टर आहेत. हे झालं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. आता हे जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवले हे सगळे प्रोडक्ट मी एकदाच वापरतो असं नाही अजिबात. मी कधी 1 वापरतो, कधी 2 वापरतो, कधी 3 वापरतो. लाईक त्याच्यामध्ये फेस वॉश आणि सनस्क्रीन तर कन्फर्म आहे, बट बाकीचे प्रोडक्ट ऑन अँड ऑफ आहे. त्याच्यानंतर नाईट स्किन केअर रुटीन पण माझा प्रचंड साधा आहे. रात्री मी एकतर 2% सॅलिसिलिक ॲसिडने फेस वॉश करतो किंवा कोणत्याही जेंटल स्किन क्लिन्झरने फेस वॉश करतो. त्यानंतर फेस धुतल्यानंतर मी अर्धा तास त्याला वाळू देतो. त्याच्यानंतर मी लावतो रेटिनॉल. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की रेटिनॉल प्रत्येकाने लावावंच. आता रेटिनॉल काय, रेटिनॉल कसं लावायचं, रेटिनॉल कधी लावायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी नंतर व्हिडिओमध्ये सांगेल एखाद्या. आता बोलण्यासाठी एवढा वेळ नाही आहे. हे पिल्टॉसचं नायासिनामाइड स्लीपिंग मास्क आहे, ते पण ऑल्टरनेट लावतो. 1 दिवस रेटिनॉल आणि 1 दिवस हे नाईट मास्क. रेटिनॉल लावल्यानंतर ते रेटिनॉल तुम्ही सुकू द्या 15-20 मिनटं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मस्त मॉइश्चरायझरचा एक थर लावा चांगला, किंवा मग रात्रीच्या वेळेस लावण्यासाठी तुम्ही एखादं थिक मॉइश्चरायझर जे की रेटिनॉलवर बसेल असं मॉइश्चरायझर घेतलं तरीही चालेल. अँड दॅट्स इट. हेच आहे माझं स्किन केअर. मी काय अशा जगा वेगळ्या गोष्टी लावत नाही आहे. हेच 3-4 प्रोडक्ट जे आहेत ते आहे, म्हणजे प्रचंड प्रोडक्ट आहे, बट हे कन्सिस्टंट प्रोडक्ट आहे जे मी वापरतोय. आता याच्यामध्ये मी जे प्रोडक्ट दाखवलेले त्या प्रोडक्टबद्दल मी सेपरेट एक व्हिडिओ करेल. अँड दॅट्स ऑल फॉर टुडे गाईज. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.